मन मंदिरा गजर भक्तीचा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आतार दया पुली चोपाळुनिया भली वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत पत्र नेत्र तेन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा वजदावा व्यासुभटा समचरण सरोजम सांद्र नीलाबुधावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदि प्रदेशम विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नागनाथ घाटावरती ब्रह्म सभेसी अरेडा बोलविण्या श्री ज्ञानेश्वरासी श्री ज्ञानेश्वरासी सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी आ देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन जय नारी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन संतद्वारी कुत्रा झालो. एक नाथांचा पिंगा आहे, त्या पिंग्याची चाल सुद्धा तशीच आहे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा धांगड धिंगा ग 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 अनिकाच्या घाते मानिता संतोष काच्या गाते मानिता संतोष अनिकाच्या घाते मानिता संतोष अनेकाच्या गाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला गे सुख दुःख दोष लागे सुख दुःख दोष लागे सुख दुःख दोष लागे अनेकाच्या घाते मानिता संतोष अनेकाच्या घाते मानिता संतोष अनेकाच्या घाते मानिता संतोष अनेकाच्या गाते मानिता संतोष
अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे मित्रांनो. तरुण वयामध्ये भरपूर पैसा कमवायचा, इतका पैसा कमवायचा, पण तो जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारी वेच करी उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे. इमानाच्या साठी कुत्र शेपूट हालवी, पण बेईमानासाठी माणूस डोलवी. हे मानसा कधी होशील माणूस, तू माणूस मतलबी रे माणूस. का रे मतलबी माणसा, लेखा तुला इतका शरीरम आद्यम खलु धर्म साधरम. श्रुती माऊली म्हणते तुझ्या देहासारखा पवित्र देह कोणाचा नाही. तो मिळाला असून सुद्धा तुला या देहात काहीच चांगलं ठेवता आलं नाही रे. इतका चांगला घडवून सुद्धा का विश्वासाला अतुडवी जी चोरा. चोर म्हटलं ज्ञानोबरीने याला, तू चोर बनवलं त्याला. जोग महाराजांच्या दरबारामध्ये जाताना याला वजा करून दुसरा देह धारण केला. तो कुठला? अभंगाचं पहिलं. संत द्वारीचा कुत्रा, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो. संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो. प्रेम रसाची सोकलो, प्रेम रसाची सोकलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो. द्वारी कुत्रा झालो, प्रेम रसासी सुकलो. मी संत दरबारामध्ये काय झालो? कुत्रा झालो. दर्शनाची प्रशस्त पुण्य पुरुष साधू पाहला की समाधानच वाटतं. साधू देखत राम, कबीरजी म्हणतात ना, जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत काम, शस्त्र देखत हिंसा उपजे, साधू देखत राम. कबीरा साधू देखत राम. कामिनी पाहली का काम जागा होतो. पण हा नियम सगळीकडे लावू नका कृपा करून. कारण ज्ञानोबाराय बोलतात, जैसा मिना ते देखुनी बकू, का निदाना ते रंकू, श्री देखुनी कामकू प्रवृत्ती धरी. हे जरी खरं असलं तरी ती उपाधी साधूला लावू नये. मग तर सगळेच होतील त्यात. नाही नाही, ते सगळीकडे लावणं चुकीचं आहे. असो माझा कथा का इतरांची तुका म्हणे वाया गेले, 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 तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे वाया गेले खरंय, पण जे आशेचे लागले, आशेच्या आहारी जे गेले ते आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम, यथा सचिंद कांतांशा सुखम सुषमाव
सुषमाय पिंगला, पिंगलेचं उदाहरण दिलं. काय गोड श्लोक आहे. ते असं म्हणतात, रात्री झोपायच्या वेळेला मला कुणी गिराईक मिळालं नाही हा विचार जर वेश्येने केला तर तिलाही झोप लागत नाही. पण तिनं जर म्हटलं नका मिळू दे ना, उद्या मिळेल, माझा शृंगार उपयोगाला येईल, अशी आशा तिनं उद्याची केली, आजची वर्तमानातली सोडून किंवा आजची निदान सोडली, तेवढ्यापुरती तरी तिला पडल्या झोप लागते. पण ती जर मला काही मिळावं, कुणीतरी मला भोगायला यावं, ती जर हीच अपेक्षा घेऊन जगत असेल तर तिला काही मिळत नाही. आणि मानवी जीवन हे आशेतलं जीवन. इथं कोणालाही काहीही मिळावंच वाटतं. मिळाल्याशिवाय मनुष्याचं जीवन समाधानी होत नाही. पण देवा, कुत्र्याच्या भूमिकेत येताना संत दरबारात ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला या सगळ्या भूमिका निवृत्त केल्या आणि तुझ्या दरबारात त्या नाथ महाराज म्हणतात, संताच्या दरबारामध्ये आम्ही कुत्रा झालो, संत द्वारी कुत्रा झालो. मिळालं तरी काय, प्रेम रसासी सोकलो. जे प्रेम संत दरबारामध्ये मिळतं ते इतर ठिकाणी मिळेलच. आता असे आशीर्वादाचे हात एक 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 निघत चालले. कीर्तनाला उभं राहिल्या एखादी चाल एखादा गायक म्हणतो त्यावेळेला नकळत बोधेबाबांचं स्मरण होतं की आज बोधेबाबा नाहीये, बोधेबाबा नाहीये. पण बोधेबाबा नाहीये असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण बोधेबाबांनी जायच्या अगोदर जवळ सुदभर सुद्धा ठेवलं नाही महाराज. जेवढं होतं तेवढं सगळं धन तुमच्या माझ्यासारख्या लेकरांवर लुटून गेलं. इतकं प्रेम मिळण्याचा आधार, मूळ पाया, बेस काय होता? अभंगाचं दुसरं चरण. भुंकत द्वारी आलो, 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 भुंकत द्वारी आलो. थारोळ्या बैसलो, थारोळ्या बैसलो, भुंकत द्वारी आलो, भुंकत द्वारी आलो. मन मंदिरा गजर भक्तीचा.